ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ तालुका ग्रामीण व शहराच्या वतीने अंबरनाथ मध्यवर्ती कार्यालय येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दिनांक 7 जानेवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम राबविले जातात। या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत अभिवादन करण्यात येते। रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका निम्नवर्गीय दलित कुटुंबात झाला। त्यानंतर त्यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला। त्यांना रमाई किंवा आई रमा म्हणून ओळखले जाते। त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ तालुका ग्रामीण व शहराच्या वतीने आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी अंबरनाथ पश्चिम वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका भक्कम स्त्रीचा हात असल्याशिवाय तो पुरुष कधीच यशाचा पल्ला गाठून भरारी घेऊ शकत नाही। याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले, सचिव सुनील गांगुर्डे, संघटक बंधू नागवंशी, अशोक सूर्यवंशी, राजू गडावर, ॲडव्होकेट गायकर, जयप्रकाश वडवे, महादेव ईर, दिवान छप्परबंद, उलगप्पा शासन सदस्य हरीश गुप्ता, राम तांबे, महेंद्र पिंपळकर, संजय गजबिये, बाळासाहेब शिंदे, संतोष तायडे, संतोष साळवे, वरिष्ठ शहर संघटक बीबी मडेखांबे तसेच अंबरनाथ महिला शहराध्यक्ष पद्मा इंगले, ठाणे जिल्हा माजी सचिव शशिकांत भालेराव, माजी संघटक रवी साळवे, वनदेव पळसपगार, ॲडव्होकेट मंगेश टपाल, माजी कोषाध्यक्ष मधुकर साखरे, भारतीय बौद्ध महासभा अशोक चने गुरुजी, अध्यक्ष अंकिता भोईर, कैलाश तायडे गुरुजी, उज्ज्वलाताई इंगळे, वंदना गायकवाड, सदस्य उमेश वानखेडे, योगेश बागुल, संतोष जाधव, देवेंद्र धिवरे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या थोर महापुरुषांच्या त्यागांना आणि विचारांना प्रथम अभिवादन। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्तरित्यानं आज माता रमाई यांची 127वी जयंती आपल्या छोटेखानी पद्धतीनं आपल्या या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही साजरी केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमाला अंबरनाथ शहराचे अध्यक्ष नरेश गायकवाड, उपाध्यक्ष दिलीपजी सोनकांबळे, बीबी मडेखांबे, बंधू नागवंशी, सुनील, त्याचप्रमाणे पिंपळीसकर, तायडे, धिवरे, इंगलेताई, गायकवाडताई असे आपण सगळे प्रतिष्ठित मंडळी जो भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना मानणारे आपण सर्व बांधव आहोत। आजच्या या 127व्या जयंती निमित्तानं आपण आज या ठिकाणीच जयंती साजरी करत नाही आहोत, तर संपूर्ण देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण माता रमाई हिचा जीवन गौरव, हिचा जीवन प्रवास, या मातेने आपल्या समाजासाठी
जो त्याग आणि संघर्ष केलेला आहे त्या त्यागाची आणि संघर्षाची पोचपावती येणाऱ्या पूर्ण भावी पिढीला माहिती असणं आवश्यक आहे की माता रमाईने कशा प्रकारे कष्ट करून बाबासाहेबांना त्यांनी साथ दिलेली आहे। त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या सहभागी होऊन त्यांच्या सहचारिणी होत्या आणि माता रमाईंनी एवढं खडतर आयुष्य आपल्या जीवनामध्ये जगलेलं आहे की आताच्या पिढीमध्ये अशी कोणतीही स्त्री हे सहन करू शकत नाही। परंतु त्या काळामध्ये त्या काळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला धरून खरं म्हणजे माता रमाईचा खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान आहे। बाबासाहेब जे पूर्ण देशाचे नेते झाले, या जगाचे नेते झाले आणि तुम्हा गरिबांचे वालीवारच झाले, त्याचं खरं कारण त्यांना आधारस्तंभ देणारी खरी त्यांची सहचारिणी जी रमाबाई होती ती त्यांच्या पाठीमागे होती आणि म्हणून हे बाबासाहेब पूर्ण आपल्या समाजासाठी देशासाठी ते कार्य करू शकले आणि म्हणून त्यांचं योगदान फार मोठं महत्वाचं आहे। ही माता रमाई 9 कोटी जनतेची नाही तर आता कमीत कमी 14 कोटी जनतेची माता रमाई ही आता संबोधली जाते आणि खऱ्या अर्थानं माता रमाईचे जो संघर्षाचा जो काळ आहे तो संघर्ष तो आपल्या भावी पिढीला, आपल्या तरुणांना, आपल्या स्त्रियांना माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचा इतिहास जाणणं फार मोठं आवश्यक आहे। आपण एक छोट्या गाणी पद्धतीने एक जयंती आपण एक थोडीशी छोट्याशा साजरी करत आहोत। वेळ जास्त नाहीये, बोलणं पण उचित ठरणार नाहीये, तेव्हा मी माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम करतो। इथेच थांबतो। जय भीम। संविधान निर्माता के छाया की तरह सुख दुख में साथ देने वाले, तूफानों से संघर्ष करने वाले 14 कोटी दीन दलितों की माई हमारी माता रमाई, इनका जन्म दापोली, त्याचे दापोली वडनगाव यहाँ पर 7 फरवरी 1918 में उनका जन्म हुआ। साथियों, बचपन से उन्होंने बहुत दुख सहन किया, बहुत मेहनत से काम किया। उसके बाद मुंबई में आई। मुंबई में आने के बाद में शायद सभी लोग जानते हैं इतना संघर्ष करने के बाद में भी जब उनका बाबा साहब को सत्कार करने का वक्त आया तो रमाई बाबा साहब के पैरों की तरफ देखती है। बाबा साहब ढूंढते हैं कि मेरी रामू कहाँ है, रामू दिखाई नहीं दे। जब उस वक्त रामू को पहनने के लिए, रमाई को माता पहनने के लिए साड़ी नहीं थी, शाहू महाराज जो फेटा दिया था वो पहनकर माता रमाई जाती है। तो रामू को पूछते आप इतने पीछे क्यों है? तो रामू बोलती है मैं आपके कदमों की तरफ देख रही। साथियों, इतनी महान हमारी माता, उनको याद करते हुए बेबी मणि खांबे परिवार की ओर से उनको हम उनके जयंती के शुभ अवसर पर हम सभी को धन्यवाद करते हैं। इतना बोलकर मैं अपना विचार करता हूँ। जय भीम, जय संविधान।